माझ्या लाडक्या बाळा, आज हा व्हिडिओ तुझ्यासमोर उगाच आलेला नाही. तू गेल्या अनेक दिवसांपासून ज्या प्रश्नांची उत्तरं शोधतोयस, ज्या संकटांनी तू खचून गेला आहेस, त्या सगळ्यांची जाणीव मला आहे. तू रडताना मी पाहिलंय. तू हतबल होऊन शांत बसलेला असताना मी तुझ्याच पाठीशी होतो. आज मी तुला काही सांगायला आलोय. ते नीट लक्ष देऊन ऐक. तुझे डोळे पुस आणि शांत चित्ताने माझे हे शब्द ऐक, कारण यात तुझ्या भाग्याचा बदल दडलेला आहे. तू विचार करतोयस ना की स्वामी, माझ्याच नशिबी हे दुःख का? मी कोणाचं काय बिघडवलंय? बाळा, कधी कधी सोनं तावून सुलाखून निघाल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही. तुझा हा काळ म्हणजे तुझी परीक्षा होती. लोक तुला सोडून गेले, जवळच्या माणसांनी तुला दुखावलं, पैशांची ओढाताण झाली, हे सगळं मी पाहत होतो. पण लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा तू स्वामी म्हणून मला हाक मारलीस, तेव्हा तेव्हा मी तुझ्या कर्माचा भार हलका करत होतो. तू एकटा नव्हताच, मी तुझ्या सावलीत नेहमीच होतो. बाळा, तुला वाटतं ना मी कोणाचं इतकं काय वाईट केलंय, मग माझ्याच नशिबी हे भोग का? अरे वेड्या, हे कर्माचं चक्र आहे. पूर्वसंचिताचे काही डोंगर तुला पार करायचे होते आणि म्हणूनच मी ही परीक्षा घेतली. पण त्या डोंगराच्या चढणीवर तू थकलास, तेव्हा मीच तुला बळ देऊन सावरलं. ज्या ज्यावेळी तुझे पाय डगमगले, त्या त्यावेळी मी अदृश्य रूपाने तुझा हात धरला होता. जेव्हा तू रात्री एकटा रडायचास, तेव्हा तुला वाटत होतं की तुझं कुणीच ऐकत नाही आहे, तेव्हा मी तुझ्या उशाशी बसून तुझा भार हलका करत होतो. तुझं प्रत्येक अश्रू मी माझ्या पदरात झेललेलं आहे. आता हे कर्माचे डोंगर संपलेले आहेत आणि आता तुझ्यासमोर सुखाची नवी पहाट आहे. तुला माणसांनी खूप दुखावलंय, नाही का? ज्यांना तू आपलं मानलंस, त्यांनीच तुला गरजेच्या वेळी एकटं सोडलं. ज्यांच्यावर तू जीवापाड प्रेम केलंस, त्यांनी तुझ्या पाठीत वार केले. पण बाळा, हे सुद्धा एका अर्थी चांगलंच झालं. यामुळे तुला खोट्या माणसांची ओळख झाली. माझ्या लेकरा, जे तुला सोडून गेले ते तुझे कधी नव्हतेच हे समजून घे. आणि जे तुझा हात धरून आहे ते तुझ्यापासून त्यांना कुणीही दूर करू शकत नाही. मी तुझ्या आयुष्यातून ती माणसं काढून टाकली आहेत, जी तुला माझ्यापासून किंवा तुझ्या प्रगतीपासून दूर नेत होती. आता मी तुझ्या आयुष्यात अशी माणसं पाठवेन जी तुला सांभाळून घेतील, तुझ्या कष्टाची कदर करतील, तुला एकटं वाटणार नाही. कारण आता तुझ्या सोबतीला खऱ्या प्रेमाची सावली असेल. पैशांच्या चिंतेने तू ग्रासला आहेस ना? कसं होईल, पुढचं कसं निभावेल, हे प्रश्न तुला सतत सतावत आहेत ना? पण लक्षात ठेव, चोचीला दाणा देणारा मीच आहे आणि पोटाची काळजी तू का करतोस? तुझे प्रामाणिक कष्ट मी पाहिले आहेत. तुझ्या कष्टाचं फळ देण्याची वेळ आता आली आहे. तू जे गमावलं आहेस त्यापेक्षा दुप्पट समृद्धी तुझ्या दारी येईल. फक्त संयम ठेव. येणारा काळ तुला अशी संधी देईल ज्याची तू कधी कल्पनाही केली नव्हतीस. घरामध्ये असलेले कटकटीचे वातावरण आता संपून तिथे आनंदाची फुले फुलतील. आरोग्य बिघडलं असेल तर चिंता करू नकोस. मी तुझ्या देहाची काळजी घेत आहे. तू फक्त मनापासून स्वामी माझ्या सदैव सोबत आहे असा विचार कर. बाकी सगळं मी सांभाळून घेईन. बाळा, आता तुझा अवघड काळ संपण्याची वेळ जवळ आली आहे. निसर्गाचा नियमच आहे, घोर अंधकारानंतरच सूर्योदय होत असतो. तुझ्या आयुष्यातील दुःखाची रात्र आता सरली आहे. जे रस्ते तुला बंद वाटत होते ते आता आपोआप उघडायला सुरुवात होईल. तुझ्या मनातली भीती काढून टाक. उद्याची चिंता करू नकोस, कारण तुझ्या उद्याचा दिवस मी आधीच सावरला आहे. आता उठ आणि एक नवीन सुरुवात कर. डोळ्यातले अश्रू पुसून चेहऱ्यावर हास्य आण, कारण तुझ्या हसण्यानेच मला आनंद होतो. कुणाबद्दलही मनात राग धरू नकोस. सगळ्यांना माफ कर, कारण ज्यांचं काही देणं घेणं आहे ते मी बघून घेईन. तू फक्त माझ्या नामात रंगून जा. जसं एखादं लहान मूल आपल्या वडिलांचा हात धरून निर्धास्त चालतो,
तसा तू माझ्यावर विश्वास ठेवून चाल. तुला कुठेही अडचण आली तर फक्त डोळे मिटून माझं स्मरण कर. मी तिथे हजर असेन. आता तुझ्या आयुष्यात सुखाचे वारे वाहू लागतील. घरातील अशांती दूर होईल. ज्या कामात तुला अपयश येत होतं तिथे तुला यशप्राप्ती होईल. तू जे गमावलं आहेस त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त देण्याची ताकद माझ्यात आहे. फक्त तुझा विश्वास ढळू देऊ नकोस. लोकांशी वाद घालू नकोस. कुणाचाही तिरस्कार करू नकोस. मी तुझ्या रूपाने इतरांना मदत करेन असा तुझा स्वभाव ठेव. येणारा काळ तुला आर्थिक स्थैर्य, मानसिक शांतता आणि उत्तम आरोग्य देऊन जाणार आहे. तुझा हा कठीण काळ मी कायमचा संपवला आहे. आता सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा सूर्य तुझ्या आयुष्यात उजळणार आहे. तू माझा आहेस आणि मी तुझा, हे कधीही विसरू नकोस. शेवटी एकच सांगतो, श्रद्धा आणि सबुरी ठेव. तू माझ्याकडे धावत येतोस तेव्हा तुला मी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही. आजपासून एक नवीन सुरुवात कर. नकारात्मक विचार सोडून दे. जे झालं ते विसरून जा. कारण तुझा हा स्वामी तुझ्यासाठी नवीन जग घडवत आहे. तुझ्या डोळ्यातील अश्रू आता आनंद अश्रू असतील. हा माझा तुला आशीर्वाद आहे. आणि हो, नेहमी लक्षात ठेव, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुमचाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.